नमस्कार मंडळीनो, कसे आसास? मजेत ना? तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजेच प्राजक्ताच होम किचनमध्ये स्वागत असा। आज हा बुधवार, आज काय मच्छी काय घेऊन गेलंय नाही, कंटाळो केलंय, तर आज तुमका मी दाखवतोय अंड्याचा कालवण, पण मालवणी पद्धतीचा। चला तर मग सुरुवात करूया। किती अंड्याचा तुमका कालवण करूचा तेवढी अंडी घेऊ कोई। आता मी 5 अंड्याचा करतले, माका 2 टायमाचे करूच्या म्हणून 2 माणसाक, तर 5 अंडी घेतलंय। तर दाखवते आता बाकी सगळा। हे आता वाटप करून घेऊक लागतला आपला मालवणी पद्धतीचा। ह्यो कांदो उभो चिरान घेतलंय आणि अर्ध्यापेक्षा जास्त खोबरा कातून घेतलंय आणि आला लसूण आणि कोथिंबीरचे दांडे घेतलंय। या सगळं आता चांगलं आपण परतून घेऊया नंतर। आणि हे मसाले पण काय जास्त लागत नाहीत हो। मालवणी मसालो, धना पावडर, हळद, ह्यो गरम मसालो आणि चवीप्रमाणे मीठ। आणि ह्यो फोडणी कांदो लागतलो, तो काय जास्त लागत नाही, 1 हातभर कांदो लागतलो छोटोसो बस। चला आता वाटप पहिला भाजून घेऊया चांगला। त्याच्यात मी तेल टाकून घेतलंय, जरासा चमचाभर तेल होता त्याच्यामध्ये, त्याच्यातच मी आता कांदो आणि खोबरा परतलंय। तर बघा, या मी अगोदर पण तुमका दाखवलेलं आहे, खेकड्या केलेलं आहे ना, तेव्हा दाखवलेलं आहे तुमका वाटप कसा करतात। पण मी माझ्या प्रत्येक रेसिपीत करतले, मी ताजाच करतोय, मी ठेवलेला जास्तीत जास्त जेवणात वापरत नाही, म्हणजे मी तेवढाच करतोय, जेवढा लागतं तेवढाच। काय होता, फ्रीजमध्ये ठेवलं ना की चव हे होता, चव उतरता, म्हणून माका ताजाच असा खोबरा कांदो भाजूक आवडता। तुमची घाई असतली तर करून ठेवलास तरी चालता। हे बघा, मी चांगलो आता कांदो परतून घेतलंय, कारण वाटपामध्ये असले मालवणी पद्धतीचं असताना जेवण ते कांदो जरा चांगलो परताक लागता। आणि चिकन या अंडी ह्याच्यासाठी हे कांदो तर अजून थोडंसं ब्राऊन करूक लागता। हे बघा, जरासं ब्राऊन झालो, आता आपण खोबरा भाजून घेऊया, त्याच्यातच चांगला परतान घेऊया। तर खोबरा पण जरा डार्क होईपर्यंत, म्हणजे कलर बदलेपर्यंत परतान घेऊया। बघा, खोबरा परतता चांगला। हे बघा, कलर बदललो बघलास, जरासं ब्राऊन झालो ना, डार्क झालो। ह्याच्यामध्ये आता आपण आला, लसूण आणि कोथिंबीर अशी टाकून घेऊया। मी गॅस बंद केलंय आणि ह्या आता गरम असताना, तवो गरम असताना तोपर्यंत परतून घेऊया चांगलं, कारण नाहीतर खालून करपतलो, म्हणून मी आधीच गॅस बंद केलंय। जसं खोबरं भाजला ना तसं मी आधीच बंद केलंय आणि ह्या त्याच गरमीमध्ये त्या आला, लसूण आणि कोथिंबीर परतून घेत आहे। आता ही सगळी मिक्सरात वाटून घेऊया आपण। सगळा परतन झाला तर मिक्सरात वाटून घेऊया, वाटप तयार करून घेऊया। या थोडासा बारीक लावा, एकदम पण बारीक नाही, एकदम पण जाड नाही। ह्या बघा, इतपत लावा, कारण अंडी फोडल्यानंतर ती जरा मिळान योग होईना, म्हणून ह्या थोडासा बारीक करूक लागता। आणि बघा, मी लंगडी ठेवलंय। लंगडी कशाक ठेवलंय, तर अंडी जेव्हा घालतलो ना आपण फोडान, ती पूर्ण सगळे गोल घालूक मिळतली म्हणून। चला आधी फोडणी तरी करून घेऊया। 2 चमचे तेल घातलंय, त्याच्यामध्ये तो 1 चमचो आपण 1 वाटी आपण कांदो कापून ठेवलेलो ना, तो परतान घेऊया। हो बघा, तो पण जरा चांगलं परतान घेऊया। मी जास्तीत जास्त ना फोडण्यांमध्ये जो कांदो घालतोय ना तो चांगलो परततोय, कारण का मला कच्चो लागलेला आवडत नाही, म्हणून घाई मी करत नाही कधी। हे बघा, चांगला परतान घेऊया। आणि आता आपण आपले सगळे मसाले घालूया। मी मसाले पण घालताना बाहेरचे कुठले घालत नाही जास्तीत जास्त, सगळे घरातलेच मसाले असतात। हळद, अर्धा चमचा हळद, आणि मालवणी मसाला आमचं घरचोच असता, मी विकतचा आणत नाही। आणि धना पावडर,
धना पावडर पण 1 चमचो घाला आणि तिखट मात्र तुमच्या चवीप्रमाणे घाला हां. मी आमका लागतात 1.5-2 चमचे म्हणून मी तेवढं घातलंय. तुमका अजून होय तर घालू शकतास. आता तर बारीक केलेला वाटाप होता ना, आता घालून घेऊया. या बघा सगळा जेवढा हा ना तेवढा सगळा घालून घेऊया. चांगला त्या मसाल्यात परतून घेऊया. तो सगळं मसालो त्या वाटपाक लागू होय. ह्या आपला भाजकाच असता वाटाप, पण तर मसाले घातलेले असतात ना, म्हणून तो मसाल्यात चांगलं परतून घेऊया. ह्या आधी असा दिसता फिका, नंतर त्याचा कलर येता, म्हणून मसाले अगदी जास्त घालू नका अगोदर. आता याच्यामध्ये जरा आपण पाणी बिनी घालून घेऊया. त्या वाटपाच्या भांड्यातच मी पाणी घातलं आहे बघा. आणि म्हटलं मिक्सरच्या भांड्यातलं सगळं काढून मग त्याच्यात पाणी घातलंय. किती घट वया ना तेवढा पाणी घाला तुम्ही. घट सैल किती वया तेवढा पाणी घाला. फक्त एवढं लक्षात ठेवा की नंतर अंडी आपण जेव्हा फोडान घालतो ना तेव्हा थोडासा ता घट होता अंड्यामुळे. आता सगळा चांगला मिक्स करून घेऊया. वाटप टाकलेलं ना तर सगळा मिक्स करून घेऊया. एवढा मी ठेवलंय. ह्या आता अजून अंडी घातल्यानंतर ह्या परत घट होताला. आता चवीप्रमाणे मीठ, तुमका किती लागतात तेवढा मीठ आणि गरम मसालो पण आता ह्याच्यात घालून घ्यायचो. म्हणजे हे आता उकळत आला ना, मग चांगला उकळत तोपर्यंत मसाले पण त्याच्यामध्ये चांगले एक जीव होतले. तर चांगला मिक्स करून झाकण मारून ठेवूया थोड्या वेळानंतर. माझे व्हिडिओ जर तुमका आवडतात ना तर पूर्ण व्हिडिओ बघा हां, स्किप करू नका. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा जरा ढापण ठेवलंय. आता त्याका चांगली उकळी फुटाक होई. चांगली उकळी फुटली ना की मग अंडी पटापट शिजतली. म्हणून जेव्हा चांगला उकळला ना, आता मी तुमका दाखवते ह्याच्यात अंडी कशी घालतात ना फोडान, ती मी तुमका दाखवते. हे आता एवढा सैला ना, नंतर अंडी घातल्यानंतर किती घट होताला आता आपण तुमका दाखवतोय मी नंतर. हे बघा अंडी अशी जमली तर अशी घाला. हे आम्ही अशीच घालतो, पण जरा कपचे बिपचे पडूची भीती असता ना, कोणाक जमत नसात ना तर मी दुसरी पण दाखवतोय पद्धत कशी घालूक लागतं ती तुमका जमतला. ह्या आता ह्या माका असा जमतं म्हणून मी अशी घातलंय. हे नाही तर अशी वाटी घ्यायची. ते वाटीत एक एक अंडा सिंगल सिंगल फोडून घ्यायचा. आता ह्या एक फोडलंय ना, ह्या फोडान झाला तसाच उचलायचा, अजिबात हलवायचा नाही का, असाच उचलायचा आणि त्याच्यात सोडायचा. ह्या बघा मग जरा पण ता वेगळा होचा नाही. सगळी अंडी तुमका अख्खी मिळतली. अशी मी सगळी अंडी तुमका घालून दाखवलं. ही बघा ही आता हलवायची नाहीत हां, जरा पण ह्याच्यामध्ये चमचो लावचो नाही. ही आता अशीच्या अशी तुमका भेटतली शिजतली तेव्हा. आता मी कशी बघा चमचो न घालता फक्त टोप पकडून असं हलवतलंय. म्हणजे काय तर खाली डासाक नको ना म्हणून. हे बघा हे असं हलवायचा. जमला तर करा, नाहीतर काय हरकत नाही. स्लो गॅसवर ठेवलास तरी चलात. म्हणजे अशी काय घाई नाही की असं हलवूकच होया. आता जरा वेळ मी ढापण ठेवतलंय कारण ती अंडी शिजाक होई ना त्याच्यामध्ये म्हणून. आता याका काही विदिन 2 मिनिटात होता ही अंडी पण लगेच शिजतं तो. ही बघा मस्त दिसता ना, तरी पण सुटली आहे त्याका. आता मी तुमका दाखवतलंय की एक अंडा तरी उचलून दाखवतलंय. अख्खी अंडी राहिलेली आपली अख्खी, जरा पण मिक्स नाही झाली आहेत. ही बघा या बघा अशी अंडी राहतात अख्खी. ही बघा मग कोणाक देऊक बरी पडतात ताटार वाढल्यावर. आणि ह्या एवढा घट झाला. मी बोलले ना तुमका थोड्या वेळानं घट होता. आता मस्त
मस्त आपला अंड्याची करी तयार झाली मालवणी पद्धतीची. करून बघा, खाऊन बघा आणि माका कमेंट करा कशी वाटली ती. एकदम चविष्ट लागता आणि भाताबरोबर तो एक नंबर आणि भाकरी बरोबर पण मस्त लागता. माका लाईक शेअर सबस्क्राईब सगळा काय तर करा, पण सगळं पूर्ण व्हिडिओ बघा. बाय, भेटाया.